तुम्हाला माहितीये बऱ्याच दिवसानंतर थंडी, ऊन, सुट्ट्या यांचा अंदाज घेत आम्ही बाहेर निघालेलो होतो. पहिल्याच प्रयत्नात आई सगळी गाडी शिकणार असं वाटत होतं का ते सांग. इंग्लंड मधले गाडी चालवायचे रूल्स थोडेसे वेगळे आहेत आणि राजेश आईंना सगळे रूल्स समजून सांगत होते, म्हणून म्हटलं आई आज गाडी शिकणार. आम्ही आता आलेलो होतो कंट्री साईडला, जिथे की इंग्लंड मधली शेती दिसत होती आम्हाला, पण शेतातले पिकं काही दिसत नव्हते. गहू सोडता दुसरं काहीच नव्हतं. आपल्याकडे ह्या दिवसात किती पिकं असतात, आपली माती किती सुपीक आहे हे ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो आता बेकवेलला. बेकवेल हे एक पीक डिस्ट्रिक्ट मधलं छोटंसं गाव आहे आणि आमच्या घरापासून तिथे जायला 2-2.5 तास लागतात. इथे आम्ही आलो, पण इथले इंग्लिश दुकानं बघून, इंग्लिश लोक बघून आईंना एवढं काही आवडलं नाही, म्हणून आम्ही ठरवलं की लगेच परत जायचं. पण तुम्हाला सांगू, आमच्या आधी घरी जायची घाई तर आईनच झाली होती. सगळ्यात पुढे त्या चालत होत्या, नंतर त्यांच्या मागे राजेश आणि नंतर मी चालत होते. मी आता बेकवेल सोडतोय, पण तुम्ही जर इथे आलात कधी तर ही वॉकिंग साठी खूप चांगली जागा आहे. इकडे इथे आसपास कुठे असाल तर बेकवेलला नक्की जाऊन या. मी तिथून पुढे निघालो होप व्हॅलीला. होप व्हॅली सुद्धा पीक डिस्ट्रिक्ट मध्येच आहे. इथे सुद्धा वॉकिंग, ट्रेकिंग साठी भरपूर जागा आहे. खूप सारे डोंगर आहेत. इथे पॅराग्लायडिंग होते आणि तुम्हाला माहितीये का, आम्ही इथे उतरायच्या आधीच आम्हाला आईच्या रिॲक्शन वरून कळत होतं की आता ही त्यांना जागा भरपूर आवडलेली दिसते म्हणून. आणि अशा प्रकारच्या डोंगरातून आम्ही खाली चाललेलो होतो. पुढे जाऊन आम्ही चांगल्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि नंतर मस्त निवांत बसलेलो होतो. मी दोघीच डोंगराच्या पायथ्याशी बसलेलो होतो. बाकी आमचे मेंबर चाललेले होते वरती, कारण वरून अजून चांगला व्ह्यू आहे म्हणून ते वरती गेलेले होते. डोंगरावर गेलेले मेंबर खाली येईपर्यंत आम्ही मस्त दोघींनी गप्पा मारल्या. छान काय आवडतंय, इथे आसपास काय आहे याच्याबद्दल आम्ही छान डिस्कशन केलं. तिथे आम्हाला कोणीतरी अजून एक ज्येष्ठ नागरिक दिसले, जे की महाराष्ट्रातूनच आलेले होते. स्पॉटला आम्ही बाय करून आता निघालेलो होतो मँचेस्टरकडे. तिथे होतं एक मंदिर आणि हा सगळ्यात आवडीचा स्पॉट आहे आईंचा, आणि हे म्हणूनच आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलेलो होतो. इथे येऊन त्यांना अजूनच छान वाटलं. पण तुमचे पॅरेंट्स जर कोणी इथे इंग्लंडमध्ये आलेले असतील तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट द्या. हे मँचेस्टर मध्ये आहे. आज दिवसभरात मला त्यांनी पहिल्यांदा म्हटलं की इथून एक फोटो काढ, कारण इथून कृष्णाची मूर्ती दिसत होती. यावरून लक्षात आलं आजची ट्रिप एकदम सफल संपूर्ण झालेली आहे. आम्ही निघालेलो होतो जिलेबी खायला, पण लिलीज म्हणून एक इथे रेस्टॉरंट आहे, ते लवकरच बंद झालेलं होतं आणि आम्हाला काही जिलेबी भेटली नाही. पण आईना ट्रॅम दाखवली, जी की लिव्हरपूल मध्ये नाही मँचेस्टरला असते. आणि ऐका ना, तुम्ही एवढे छान कमेंट्स करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारा थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.